साधा आणि सोपा प्रश्न आहे. जगाचा बाप ज्या विटेवरती उभा आहे त्या विटेचं नाव काय? बसलेले भजनी मंडळ सोडून तुम्ही बोला. जाता की नाही कधी पंढरपूरला? जगाचा बाप काय सुंदर काकड्यामध्ये वर्णन केलेलं आहे माझ्या जगाच्या बापाचं. जगाचा बाप त्या विटेवरती उभा राहिलेला आहे त्या विटेचं नाव अक्षय वीट, जी कधी क्षय होत नाही, जिचा कधी नष्ट होत नाही, अशी अक्षय वीट त्या विटेवरती जगाचा बाप उभा राहिलेला आहे. आणि त्या जगाच्या बापाचं नाव आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. महिला मंडळ कोणतरी एक जण होता या कोणी नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, देवाला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखनो. हे देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवनात सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. पण त्याच्याकरता काय करा तर देवाला आपलंसं करून घ्या, देवाचं नाम, देवाची भक्ती करा. ऐका गडे ऐका, कीर्तनाला आलेल्या माता मावल्या, कीर्तनामध्ये तू घेऊन जात आलं ना, नका जाऊ, पण ऐका या ताईचं, या तुमच्या मुलीचं, या तुमच्या लेकीचं एक वाक्य मात्र निश्चित घरी घेऊन जा. ऐका, तुमच्या घरात सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातल्या सुनेला लेकी प्रमाण समजान. कीर्तनाला आलेल्या सुना आपल्या सासूला आणि सासऱ्याला आई वडिलांप्रमाणे समजा. ऐका, तुमच्या घरात सुख समाधान आणल्याशिवाय राहणार नाही. आपण मामांच्या दरबारामध्ये बसलोय. ऐका गडे ऐका, इथं बसलेला प्रत्येक माणूस कशाच्या ना कशाच्या कारणानं दुःखी आहे, पण प्रत्येकाला वाटतं सुख असावं, समाधान असावं. ऐका, बसलेल्या माता मावल्या, पुरुष मंडळ, आपल्याला लेकीचा गोडवा असतो पण सुनाचा गोडवा नसतो. आपल्याला लेक समोरून आली तर आपल्याला लेकीचा आनंद वाटतो, पण सून समोरून आली तर सुनाचा आनंद वाटत नाही. कुणाला म्हणायचं सासू, जिला सुनाच्या कोणत्याच गोष्टीवरती येत नाही हसू, तिला म्हणायचं सासू. ननंद कुणाला म्हणायचं, जिला भाऊजाईचा कधीच बघवत नाही आनंद, तिला म्हणायचं ननंद. आज ननंद आणि जावांचं भावा भावाचं जमत नाही. ऐका गडे ऐका, घरात सगळ्यांनी एका जीवानं राहा, कारण हा देह पुन्हा मिळत नाही. एका आईच्या पोटी उदरात आपण जन्माला आलेली लेकरं असतो. मग आपल्या भावाबरोबर भावासारखं राहा. आपलं गावावर चांगलंय पण भावावर वैर आहे गड्या. भावावरती प्रेम करा, सासून सुनेवरती प्रेम करा, सुननं सासू सासऱ्यांवरती प्रेम करा. तर आजकाल माणसामध्ये माणुसकी राहिली नाही. ऐका, फुले फुलतात आणि सुकतात, ओढे वाहतात आणि आटतात, कशी माणसं या देहामध्ये जन्माला येतात आणि एक दिवस हा देह सोडून निघून जातात. मग ऐका गडे ऐका, तुम्ही आम्ही जन्माला यावं, एक दिवस हा देह सोडून निघून जावं. त्याआधी माणसानं माणुसकी कमवली पाहिजे. आजकाल माणसामध्ये माणुसकी राहिली नाही, दुष्काळ पडला. यातच माणसाची काहीतरी चूक झाली. आज माणसाला माणुसकी राहिली नाही. आज माणसाला माणुसकी नाही, दुष्काळ पडलाय, चुकीच होत काय, दुष्काळ पडलाय, बायको ठेवना नवऱ्याचा मान, सासू ठेवलं नसून, बायको ठेवना नवऱ्याचा मान,
होता सुसंग बीच होत